ವಾಪಸ್ बोला बाप पिंटू बाबा चार दिवस म्हणजे कसं सुरुवात झाली, तुम्ही गेला कसं? म्हणजे असं पाणी एवढं येत होतं असं म्हणजे सूचना मिळाली आम्हाला, म्हणजे 2 लाखापर्यंत पाणी सीना नदीत सोडलेलं आहे. कधी येऊन धडकल ते काय सांगता येत नाही. मग तसे 24 तारखेला आम्हाला 23 तारखेला सूचना मिळाली. 24 तारखेपर्यंत हळूहळू पाणी चढत राहिलं. 24ला पूर्ण आमचे वाट बंद झाले, पूर्ण गावाला आणि पूर्ण आम्हाला संपर्क तुटला. आणि त्यानंतर मग पुढचे आहेरवाडीचे ते आम्हाला चला तुम्ही इथं कशाला राहताय, पाणी थांबू नका असं सूचना प्रशासन बी सांगू लागलं. मग ठीक, हा गावकरी बी सांगितले होते. मग गावाचा तर संपर्क तुटला होता. मग आहेरवाडीचे त्यांनी आमच्या शेताकडे चला म्हणताना आम्ही जनावर ते घेऊन त्यांच्या शेताकडे गेलो. त्यांनी 3 दिवस त्यांचे जेवण ते दिले, कारण शासन तेवढ्या तात्काळ आपल्याला काही मदत पोहोचवू शकला नाही. 3 दिवसानंतर सर्व गावाला उचलून आहेरवाडी शाळेत नेलं. मग तिथून शासनाचा हे जेवण ते चालू झालं 3 दिवस. म्हणजे 26, 27ला 28ला पुन्हा गावाला सणासाठी गावाकडे आलो आम्ही. असं एवढं भयानक अशी स्थिती आणि पाणी तर कोणाच नाही बघितलं होतं. नाही, आहेरवाडीत नाही. इथून 2.5-3 किलोमीटर, मग पुढे सर्व कोरडं होतं. हा 3 दिवस असं 6 दिवस 3 वेळा पूर आल्यासारखं झाला. मग तेवढ्यात 2 दिवस उतरणारा, परत चढणार 2-3 फूट उतरणार. हा तर चढणार. म्हणजे आमच्याजवळ 6 दिवस पाणी होतं इथं. तर 2-3 फूट नाही साहेब, पूर्ण गावाला वेढा घातलं होतं. वेळा तर घातलेलाच होता. गावचा रस्ता मोकळा केलं, गावातले लोक सगळं बाहेर गेले, पुन्हा पाणी वर चढलं. 6 तास कमी होतं. 6 तासात ट्रॅक्टर आहेरवाडीने सहकार्य केले. फक्त पाणी उतरलं कशासाठी, गावातल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पाणी उतरल्यासारखं झालं. दुसरं काय नाही. गावातले लोक पुन्हा गाव सोडून गेले, पुन्हा आहे ती स्थिती. 2 कुटुंब गेलं नाही, सर्व 2 कुटुंब राहिले होते. सर्वजण गेले, कोणच जायसारखं नव्हतं म्हणून हे करीत त्यांचं. म्हणजे मध्ये घरी पाणी आलं होतं ना सगळं. गावात मध्यंतरी येत नाही. बाजूला जवळजवळ 120 घरं होते पाण्यात. नाही, इथं तुमच्या घरी इथं 7 फूट आमच्यात 7 फूट पर्यंत म्हणजे मध्ये पाणी आलं होतं पूर्ण. इकडून 1 किलोमीटर पाणी होतं आणि आमच्या रानात 1 किलोमीटर परत वर. वल्ल दिसतंय बघा, ते पाण्यामुळे तसं झालंय. आता तेवढं पाणी होतं बघा, ते खिडकीच्या वर बाजूला, खिडकीच्या वरच्या बाजूला पाणी होते बघा. 6 दिवस पाणी एवढं 1 लेवल न होतं थांबलेलं. मग त्यानंतर थोडं 3 दिवस परत उतरायला चाललं त्याला. गव्हर्नमेंट काय आता हे सर्वे वगैरे झाले सेम त्या टाईपचं आमचं गाव होतं. म्हणजे मदत झाले. त्यांनी पण सिरियस आहे या विषयावर. नाही, चांगलं आहे. 10,000 रुपये घराला दिले. 1 घर पाण्यात गेल्यामुळे 10,000 त्या दिवशी दिलं. 2 दिवस. अरे बापरे, खूप चांगलं केलं. आम्ही अजून घरी आलो नव्हतो, पैसे सर्व अकाउंटला होते. आणि नंतर परवा 1 किट दिले तर प्रशासनाकडून. मग अजून काय त्यानं आता शेतासाठी काहीतरी 40,000 पर्यंत अनुदान केलंय. म्हणजे काय तर काय मदत झाली ते पण अकाउंटला आल्यामुळे कुणाला नमस्कार करायचं नाही, काय नाही, मागा लागायचं. फार चांगलं झालं. खूप छान केलं मोदी. वाचले ना. तुम्हाला एक सांगतो, ते 40,000 जे दिलेत ना, फार तुटपुंजी आहे. ते शेत स्वच्छ करण्यात पैसे मोकळे होते. नाही, असं नसतं. उत्पन्न तसं सासरा नाही, ते नाही आहे. तुम्ही जे काहीच नाही. बरोबर आहे, त्यांना पण लिमिटेशन असतात ना, किती म्हणून देऊ शकतात. नाही, एवढं नुकसान कोणी भरून काढू शकणारच नाही. आपलं शेतकऱ्याचं नुकसान कोण जेवढं कोण देत नाही ती हाय ते. लिमिटेशन असू शकतंय, हे मी मान्य करतो, पण आयात निर्यातीचं धोरण सुद्धा आपल्या तुमच्याच हातात आहे ना, सरकारच्या हातात. म्हणजे ते योग्य करा ना तुम्ही. कांदा इथं भाव चढतोय म्हणल्यावर बाहेरचे कांदा आणून इथं उतरवते ते. मग हाय ते 10 रुपये किलो, 10 रुपयानं 1000 रुपयानंच काढले. नाही, विषय 2 वेगळा आहे, लक्षात घ्या. आता झालेलं अडचण वेगळं आहे आणि भाव रेट ते खूप मोठं आहे ना, लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशी लगेच अकाउंटला ते जमा झालंय, त्याचं काय नाही. काय नाही, काही नाही, काय म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला जागा नाही होत. भरपूर दिली ना, बाहेरच्या भरपूर केले, शासन मार्फत केलंय आणि शासन सुद्धा बाहेरच्यांना दिलं. आणि काय माहितीये का, कुणी कुणाचे घर चालू शकत नाही, तेवढं तर शक्य. आणि काय माहितीये का, एखाद्या घरी कोणाचं जर दवाखान्यात घातलं तर 1 तास जाऊन भेटून येऊ शकतात, काय औषध गिषध आणून, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही कोणी. म्हणजे ते लवकर झालं. मला काय वाटलं होतं
ते आलंच नाही अजूनपर्यंत. काही लोकांचे तांत्रिक अडचणीमुळे थांबले ते. ते अकाउंट नंबर काय तर 20 म्हणजे आधाराच्या काही तर प्रॉब्लेम आहे. नाहीतर सुट्ट्यामध्ये सुट्टी असताना सुद्धा अमाऊंट त्यांच्या ज्यांच्या खात्यात तात्काळ आले तिथे काय नाही. म्हणजे बँकेचा आपला संबंधच नाही. त्यांच्या सुट्टी दिवशी ऑटोमॅटिक डेबिट केलं. घर पाण्यात काय बुडले त्यांच्या लोकांचं हा ते स्वच्छता करण्यासाठी. आता एक लक्षात घ्या, कुणाला तब्येत बिघडलं काय झालं तर ते थोडं तर खिशात पैसे आलं ना औषध आणायला, तर तेवढंच. आणि ते वायरिंग करणं, त्याला ठेवणं, वायरिंग तरी पण गावासाठी लाईट एका दिवसात दिली. एका दिवसात हे सुद्धा बोलून मोकळं. आयुर्वेदकडून हे कनेक्शन एकच दिवसात सांगितलं त्यांनी. आज कुठल्याही परिस्थितीत त्या गावांना लाईट द्यायला पाहिजे. सिंगल पेज करूनच येतो म्हणजे. अजून नदीत पाणी चाललं नव्हतं, लाईट दिले होते इकडून त्यांनी. लाईट असल्याशिवाय मोबाईल चालत नाही, मोबाईल असल्याशिवाय 2 फुट अडकलं काय कळत नाही. संपर्क बंद झाला. संपर्क बंद झाला तसा. टावर बुडाल, टावर पाण्यात बुडाल्यामुळे लाईट जनरेटर त्यांची जे मशिनरी असते सगळे पाणी. म्हणजे आता थोडाफार फरक पडायला लागला. प्रशासनाचा बी पूर्ण हे आहे त्याला, म्हणजे सहकार्य आहे. हळूहळू पूर्व पदावर येऊ लागलाय. अजून 3 फेस लाईन अजून नाही. अजून 15 दिवस मोटर चालत नाही. बरोबर आहे. नाही. आम्हाला कनेक्शन इकडून येतं. तो वडकपाळ सुद्धा मेन MSCBचं याच्यात होतं. मग ते दररोज व्हायला पाहिजे ना. नाही, पहिलं काय होतं माहितीये का, तुम्ही नॉर्मल टाइम मध्ये एखादा ट्रान्सफॉर्मर जाळलं, मग त्या महिना 2 महिना मिळत नाही होतं. 100%. लक्षात आलं ना. आणि तिथं जाऊन भांडण करणं, मारामारी करणं असं होतं. आता ते तुम्हाला पॅरलल अरेंजमेंट दिलं, सिंगल पेज पण काय कमी नाही. सिंगल पेज मी ते तात्काळ काम सगळं राहून हे करून कॉन्ट्रॅक्ट देऊन तेवढं काम लांब आहे तिथून येत होतं. ताबडतोब खांब राहून त्यांनी कनेक्शन इकडे वळून दिले. सिंगल फेस लाईन म्हणजे एका युद्ध पातळीवर काम केलं. नाही, काम चांगलं केलं. पण मानायला पाहिजे, चांगलं काम केलं. आपल्या फक्त दक्षिण मध्ये 92 गावं होते म्हणून 92 गावाला 2 दिवसात लाईट कनेक्शन. मग चांगलं 2च दिवसात.